हॅलो, कसे आहात सगळे? मस्त ना, मजेत. तर आज पिल्लूचा आहे स्कूलचा फर्स्ट डे आणि त्या संदर्भात मी केलेला आहे आजचा व्लॉग. चला कंटिन्यू बघा. तर मी आज टिफिनसाठी तिला देणार आहे चवळीची भाजी. ती पहिल्यांदाच ट्राय करते आहे. आधी तेलामध्ये जिरे घातले होते आणि मग जिरे तडतडल्यानंतर चवळी टाकली आहे, हळद आणि लाल तिखट, मीठ. भाजीवरती सगळा मसाला मिक्स करून झाकण ठेवून देणार आहे कढईवर. ती वाफेवर व्यवस्थित शिजून जाईल आणि जोपर्यंत भाजी शिजते इकडे तोपर्यंत मी लगेचच चपाती करून घेते आहे. चपाती करून ठेवली म्हणजे थोडीशी तिची वाफ जाईल आणि डब्यात ठेवल्यानंतर तिला त्या चपातीला पाणी सुटणार नाही, घाम येणार नाही. त्याच्यामुळे थोडीशी सुकण्यासाठी आधीच करून घेते. आणि पिल्लू उठली आहे, ब्रश केला आहे, पण तिला बदाम आहेत भिजवलेले ते देते. फ्रेश झाली आहे ती, बदाम खाऊन घेईल. बदाम खाऊन झाल्यानंतर लगेचच ती दूध वगैरे पिऊन आंघोळ करून तयार होऊन चालली आहे स्कूलला तिच्या डॅडींसोबत. ते खूप घाई झाली त्याच्यामुळे मी ते टाकू शकले नाही. आणि आज तिचा पहिला दिवस असल्यामुळे मी पण चालले तिच्याबरोबर स्कूलला तिला सोडायला. कारण आपले मुलं स्कूलला जेव्हा जातात तेव्हा सगळ्यात जास्त आनंद आपल्यालाच होतो त्यांच्यापेक्षा पण. तर गाडीवर निघालो आहोत आम्ही दोघं. अजून तिला स्कूलसाठी मी रिक्षा वगैरे लावलेली नाही आहे. स्कूल गावामध्ये आहे, म्हणजे शिरूरमध्ये आहे, तर जायला पायी जायला वेळ लागतो. त्याच्यामुळे मग तिचे डॅडी तिला गाडीवर सोडत आहेत. तर मी म्हटलं चला आज मी पण येते तिच्यासोबत, म्हणजे तिला चांगलं वाटेल. चला पिल्लूच्या स्कूलला जाऊया. आली आहे स्कूलमध्ये सोडती पिल्लूला. आज फर्स्ट डे असल्यामुळे खूप गर्दी होती गेटवर. सगळे पॅरेंट्स आपल्या मुलांना सोडायला आले होते. आणि इकडे आता सकाळचे 7 वाजलेत पण ऊन बघा व्यवस्थित पडले. मी स्कूलमध्ये 1-1.5 तास थांबले होते तिला वर्गात जाईपर्यंत. आणि आता आम्ही रिटर्न निघालो घरी, कारण घरी पण खूप कामं पडली होती. घरी आल्यानंतर मी सर्व कामं आवरून घेतलेली आहेत. किचन ओटा आवरून घेतला आणि दुपारच्या स्वयंपाकाची तयारी करते आहे. मुगाची डाळीचं वरण करणार आहे मी. भात टाकले शिजायला आणि डाळ पण सेपरेटच टाकणार आहे शिजायला. तिखट वरण करणार आहे. आणि हे सर्व आवरत असताना 10 वाजलेत आणि पिल्लू आली आहे घरी. 10 वाजले, कारण स्कूल फक्त 2 तासच होती. खूप खुश होती पिल्लू आज स्कूलमध्ये आली आहे आणि तिची बॅग वगैरे ठेवून घेते आहे. या रूममध्ये आम्ही जास्त काही सामान ठेवलेलं नाही आहे. जस्ट तिची खेळणी वगैरे आणि तिचे बुक्स ठेवण्यासाठीच ही रूम ठेवलेली आहे. आणि आता ती होती आहे फ्रेश होऊन झाल्यानंतर तिला मी टिफिनला केक पण दिला होता, कारण आदल्या दिवशी माझा बड्डे होता. मग मी घरीच केक बनवला होता, मग तो केक तिला दिला डब्याला. आणि आता बघा तिचं टिफिन उघडून बघितलं आहे, तिने सर्व टिफिन संपवलेला आहे. गुडगल झालेली पिल्लू सेकंडला गेल्यापासून. आम्ही मग त्याच्यानंतर सेकंडमध्ये गेलो. मग त्याच्यानंतर तिथे ज्युनियरची मुलं आले त्या क्लासमध्ये. आणि तुझा क्लास? माझा क्लासवरती 3 नंबर सी सनफ्लावरचा सी. सनफ्लॉवरचं येस ना? सी पण येतो. येस येतं. सी क्लास. स्कूलला वॉटर बॉटल घेतली नाही आहे, त्याच्यामुळे ती या बॉटलने पाणी पिती आहे. पाणी पिऊन झाल्यानंतर थोडंसं खेळली आहे आणि अभ्यासाला बसली आहे. इकडे डाळ भात पण तयार होतो आहे. स्कूलमधून येत असताना तिच्या डॅडींनी जांभळं आणलेली आहेत आणि ती आता स्वच्छ धुवून घेते मी जांभळं. ती म्हटली असतील घ्या म्हणून, त्याच्यामुळे त्यांनी घेतली असतील. तर माझा ट्रायपॉड फुटलेला आहे, त्याच्यामुळे मला ते व्यवस्थित रेकॉर्ड करता येत नाही आहे. आणि इथे पिल्लूची रिॲक्शन बघा जांभळं खाऊन झाल्यानंतरची. तिला अजिबात आवडलेली नाही आहेत, पण ती उगीचच खाती आहे. डाळ पण शिजलेली आहे आणि आता मी घेते तिला फोडणी द्यायला. जिरे घातले तेलामध्ये. जिरे तडतडल्यानंतर कांदा थोडासा मऊसूद होईपर्यंत परतून घेते आहे. तोपर्यंत डाळ मॅश केली मी आणि आता कांदा परतल्यानंतर त्याच्यामध्ये टाकणार आहे
पिकलेला अर्धा किंवा एक टमॅटो, जसं छोटी साईज असेल तर एक टमॅटो टाकलेला आहे. टमॅटो पण थोडासा नरम होईपर्यंत परतून घेणार आहे. टमॅटो परतत असतानाच मीठ, हळद, लाल तिखट टाकून कमी गॅसवर त्याला परतत राहिली आहे. त्याच्यामुळे आणि थोडंसं पाणी पण टाकायचं, त्याच्यामुळे टमॅटो मऊ होऊन व्यवस्थित विरघळतात ते तेलामध्ये. तर थोडंसं पाणी टाकून मी म्हणजे अशा पद्धतीने करते डाळ. तर त्याला आता व्यवस्थित स्मॅश करून घ्यायचं. बघा टमॅटो नरम झालेला आहे, तर व्यवस्थित मॅश होतो आणि याच्यामुळे डाळ जास्त चविष्ट लागते, हे टॅमॅटोमुळे वगैरे, कांद्यामुळे. आणि त्याला स्मॅश केल्यानंतर मी टाकणार आहे त्याच्यामध्ये आपली शिजवून घेतलेली डाळ. थोडीशी डाळ टाकून मिक्स करून घ्यायची आणि मग त्याच्यानंतर मग सगळी डाळ टाकायची, त्याच्यामुळे फोडणी पण जळत नाही. आणि आता त्याच्यामध्ये घातले पाणी, आणि पाणी आपल्या आवडीनुसार, एवढी घट्ट डाळ हवी असेल तर आपण एवढी पण ठेवू शकतो, पण आम्ही भातावर घेणार आहोत त्याच्यामुळे थोडंसं जास्त पाणी घालून व्यवस्थित शिजवून घेते आहे. कोथिंबीर टाकली आहे बारीक चिरलेली, आणि मिक्स करून कमी गॅसवर ठेवून देते आहे उकळी येण्यासाठी. तर राहिलेली बाकीचे कामं पण आवरून घेते. आणि आंबे होते, तर जेवणासाठी म्हटलं आंबे तोंडी लावायला घ्यावेत, पिल्लूला आवडतात, त्याच्यामुळे आंबे स्वच्छ धुवून मग आता आंबे कट करून जेवणासाठी घेते आहे. खरं तर मला तुमच्यासोबत खूप सारे व्हिडिओ शेअर करायचे असतात, पण विषय असा झालेला आहे, माझा ट्रायपॉड तुटलेला आहे आणि मग खूप आता सुरुवात झाली आहे स्कूलची, त्याच्यामुळे पण घाई होती आहे. आणि मला अजून, मी नवीन यूट्यूबर असल्यामुळे मला पटकन मॅनेज होत नाही आहे सगळ्या गोष्टी, पण मी शिकणार आहे आणि तुम्हाला माझे सगळे जे काही व्हिडिओज असतील ते मी. आणि आता जेवण करून घेतो, आणि जेवण झाल्यानंतर 4 वाजता आम्ही चाललो आहोत आता ट्युशनला. तर ऊन पडलेलं आहे, पण मग पिल्लू थोडंसं घरी अभ्यास करायला कंटाळा करते, त्याच्यामुळे तिला ट्युशन लावलेली आहे. बाकी अभ्यासात ती ओके आहे, म्हणजे हुशार आहे. कंटाळा आलेला आहे, पण काय करणार ना, शिक्षणाला पर्याय नाही, तर जावंच लागतं आहे. तुम्हाला आमचे व्हिडिओ बघायला आवडत असतील तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा, आणि कमेंटमध्ये सांगा अजून तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडतात का. आम्हाला एमर्जन्सीमध्ये गावाला जावे लागलेलं आहे, आणि त्याचं कारण झालं तर मी नेक्स्ट व्लॉगमध्ये देण्याचा प्रयत्न करेन. गावी जावे लागले असल्यामुळे आम्ही व्हिडिओ कंटिन्यू करू शकलो नाही, त्याबद्दल सॉरी. आणि आमचा व्हिडिओ पाहण्यासाठी थँक्यू, आणि असेच आमचे व्हिडिओ पाहत राहा, आम्हाला सपोर्ट करत राहा. बाय.